for this auspicious tournament, which is sponsored by Rakesh Sports Club Cheravli, and this tournament is known for the Champion Premier League 2025. सर्व रसिक वर्गांचं हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. राकेश स्पोर्ट्स क्लब चेरवली या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला चेंडू अरुण पानसरे, मॅन फ्रॉम चरीव, प्रतिबंधित चरीव संघाचा अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. बॅट्समन प्रॉपर कनेक्शन करू शकत नव्हते आणि झालं देखील नव्हता. आपण बघू शकतो यावर्षी हॅट्रिक विकेटसाठी आमचे लाडके रोप भाई यांच्याकडनं 500 रुपये आहेत. यावेळेस बॅकफुटला गेला, स्टिअर गेला, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या बीट करून डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गल्लीमधून फरार झालाय आणि अशा पद्धतीने आलाय चौकार. 3 षटकारासाठी देखील 501 असतील आणि 3 चौकारासाठी देखील रौफभाई शेख यांच्या माध्यमातून 501 असतील. बेडीसगाव वर्सेस चरीव ही मॅच आपण पाहतोय. चरीवकरांची फिल्डिंग आहे आणि बेडीसगाव टीम यावर्षी खूप चांगली खेळली आहे. अजित आणि चेतन, ओ बैठक शॉट, क्या बात आहे, जबरदस्त या ठिकाणी प्रहार पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट झाडू शॉट आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने एखादा झाडूवाला सफाई करतो त्या पद्धतीने अगदी हा शॉट एक्झिक्यूट केला. डीप बेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये या ठिकाणी आलाय 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला या ठिकाणी बॅट्समन अजितच्या माध्यमातून. अजित बॅक टू बॅक 2 चौकार, अप्रतिम चौकार पाहायला मिळाले. दोन्ही चौकार बघितले तर बिहाइंड दी स्टंप स्कोअर ऑफ द विकेट होते. अरुण पानसरेवर आक्रमण केलं गेलंय. शॉर्ट ऑफ लेंथ होती, ऑफ स्टंपवर अतिशय वेग होता, वेगाने बीट केलं गेलं अजितला. 2 आपण बघितलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने एक्झिक्युशन दाखवलं, इम्प्रोवायझिंग शॉट होते. एक वेट ट्रान्सफर केलं होतं स्क्वेअर लेग डीपेस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, की ज्यावेळेस त्यांनी वेट ट्रान्सफर करत असताना चेतन आहे. चेतन यावेळेस अगदी बघू शकतो ओरपी चेंडूला हाफ बॉल बनवला, लॉफ केलं आणि त्यानंतर लॉंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी येतील 4 धावा. 1 डॉट बॉल मध्ये सोडला तर बॅक टू बॅक आपण बघितलं तर 3 चौकार या ठिकाणी आले होते. 2 पहिले, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 1 चौकार. अशा पद्धतीने सगळ्या झोन मध्ये इट्स अ फ्रंट लाईन लॉफ्टेड ड्राईव्ह वर आला या चौकार. 2 स्टंपच्या पाठीमागे 1 समोर. यावेळेस ब्लाइंड शॉट खेळलेत, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चला, पंचांनी दिलेला निर्णय या ठिकाणी मान्य करावा लागेल आणि पंचांनी निर्देशित केलाय थर्ड अंपायरच्या दिशेने. चला, डिसिजन इज स्टिल पेंडिंग. थर्ड अंपायर डिसिजन विल बी डिस्प्ले. पेंडिंग असेल बघूया आपण. थर्ड अंपायर बघतायत की बॅट ग्राउंडेड आहे. ग्राउंडेड न करता जर पुढे आले असतील तर ते यष्टीचित होतील, नाहीतर जर बॅट ग्राउंडेड असेल तर मात्र ते बचावले जातील. थर्ड अंपायर डिसिजन इज स्टिल पेंडिंग. एकदम
बॅट्समन हॅज विकेट. कारण पंचांची परमिशन घेतली नाही आणि डायरेक्ट निघाले, त्यामुळे मला वाटतं इथे बॅट्समन परतावा लागेल. चेतन विषयला परतावा लागेल. चेतन विषयनी या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं नाही. अगदी बॅट ग्राउंडेड करता क्षणी ते क्षणार्धात निघाले आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर त्यांनी ते गॅदर केलं. त्यानंतर एसटी आणि बेल्स उडवल्या आणि अशा पद्धतीने विथ द लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन अनअवेअरनेस ऑफ दी विकेट कीपर अँड दॅट इज वाय बॅट्समन हॅज बॅक टू दी पवेलियन विथ रनआउट. बॅट्समन परतलेत रनआउटच्या माध्यमातून. अशा पद्धतीने पहिली विकेट बेडीसगाव संघाची या ठिकाणी बघायला मिळते. तर आपण स्पर्धेचा जर चर्चा केली तर मी 2016 पासून या संपूर्ण मैदानावर आहे. 2016 पासून प्रामुख्याने हे किनवली परिसर मी कॉमेंट्री करतोय, समालोचन करतोय. ज्यावेळेस या मैदानावर 3 ते 4 टुर्नामेंट दरवर्षी व्हायच्या. एक कांडवेकरांची व्हायची, त्यानंतर शेरवलीकरांच्या 3 टुर्नामेंट व्हायच्या, त्यानंतर किनवलीकरांची देखील टुर्नामेंट व्हायच्या. तर अशा पद्धतीने बघितलं तर गेली 7 ते 8 वर्ष नक्कीच मी या मैदानाशी जोडलो गेलोय आणि हे यांचं प्रेम आहे की फडे सरांना आवर्जून त्यांचा फोन असतोच. आग्रह असतो, रौफबाई तुम्ही देखील साक्षी आहात की किती वर्षापासून आपण हे संबंध जोडले गेलेत. आणि आता नवीन नवीन फुलं आमच्या प्रकाश भरासारखी नवीन नवीन फुलं अशी टवटवीत येत आहेत. त्यांना देखील आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर पहिली विकेट गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 13. महेश शॉट ऑफ लेंथ होती, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन खाली राहिली आहे. याला आपण म्हणू शकतो इट्स अ सबमरीन डिलिव्हरी अँड विथ द एक्स्ट्रा speed the batsman has beaten. There is no chance of the batsman has not delivered it to the transparent of the weight and then it didn't contact the bat and ball. There is a dot ball. 13 runs on the scorecard. Shot of length hook केलाय बॅकवर्ड लॉंग लेगच्या दिशेने वेगाने चेंडू सी मारेशीचा वेध घेणार आणि अशा पद्धतीने आलाय चौकार. न्यू बॅटर आपण पाहतोय राजेश आणि अजित. आता अजितवर आणि राजेश्वरी जबाबदारी वाढली आहे कारण चेतन विषय बाद झाल्यानंतर अजितने प्रहार केलाय. अजितला मगाशी आपण बघितलं तर या अगोदरच्या चेंडूवर वेट ट्रान्सफर करण्याची संधी आली नव्हती, परंतु इथे बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना अगदी ओव्हर दी हेड ज्यावेळेस तो चेंडू पडल्यानंतर गुडलेंथपर्यंत बाउन्स झाला त्यावेळेस हुक केलाय. इट्स अ टिपिकल लाईक रोहित शर्मा. फुल टॉस ड्राईव्ह केली, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये असतील, क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, थ्रो देखील पाहायला मिळेल. एकच धाव इथे प्राप्त होईल, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. 18 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचे हे दोन्ही षटक आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक तळिया सर्कलच्या बाहेर असतात, त्यानंतर P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक तळिया सर्कलच्या बाहेर असतात. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन अँड लास्ट बट नॉट लिस्ट इट्स अ लॉंग ऑफ. इनसाइड आउट, बॅटचा फेस ओपन केला, जेल होऊ शकतो. लॉंग ऑफ पूर्ण आले. इट्स अ फॅब्युलस अँड डॉली कॅच. वन मोर विकेट इज डाऊन. इथे जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. वन मोर बिग फिश कॉट इन द ट्रॅप. One more wicket is down now. The team Bedisgaon is starting to be collapsed. The 2 pillars are collapsed over here. 2 पिलर 2 स्तंभ त्यांचे कोसळलेत कारण अरुण पानसरेवर ज्या पद्धतीने चेतन बरसला होता त्याने 3 चौकार लगावले होते, परंतु चेतनची विकेट घेतली आणि असं म्हणतात की फर्स्ट स्ट्रायकर इफ द फॉल्स डाऊन देन रिमेनिंग स्ट्रायकर्स आल्सो फॉल्स डाऊन. It is a strategy of the soldier troops. 18 only 18 runs are there. 18 धावा झाल्यात धावसंख्या फलकावर. आपण बघितलं तर आतापर्यंत 9.00 च्या सरासरीने या धावा होत आहेत. 18 झाल्यात. चेतन बाद झाला आणि आता राजेश देखील 0वर बाद झाले. राजेश ने कोणत्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन दिलं नाहीये.
हो लाईन चांगली आहे बघा, किती सुंदर लाईन पाहायला मिळाली. बॅट्समनचा बॅकलिफ्ट येईपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला होता. इट्स अ टिपिकल टेस्ट बॉलिंग, टेस्ट लाईन बॉलिंग. वाईड लाईन यॉर्कर असेल, but sometimes in the power play the wide line yorker is not a best option, but if you pitching on the hard length it should be the definitely difficult for any batter to deliver into the 4 and 6, and that is why bowler has beautifully beaten to the batsman. Back to back dot balls are there. End of the second over and the score is held as it is to loss of 18. 18 धावा धावसंख्या बलकावर इथे बघावयास मिळत आहेत. रब्बाई शेख यांनी या ठिकाणी 3 चौकासाठी 500 रुपये, 3 षटकारासाठी देखील 500 रुपये लावलेले आहेत. परंतु ते येण्यासाठी तुम्हाला चांगलं खेळावं देखील लागणार आहे. त्यासाठी प्रामुख्याने चांगली बॅटिंग करावी लागेल. आज प्रेक्षक वर्ग जरी कमी असेल परंतु फायनलच्या दिवशी प्रेक्षक वर्ग अगदी वेगाने पूर्ण गर्दी होत असते, कारण या पंचक्रोशीमध्ये बघितलं तर सगळे प्रेक्षक हे अत्यंत क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. फुल टॉस, बॅट्समन बीट होतोय. चांगली संधी गमावली आहे बॅट्समननी. अजितने संधी गमावली. अजित खेळते 5 वर, चेतन परतले 12 वर, राजेश परतले 0 वर, योगेशने अजून अकाउंट आपलं ओपन केलं नाहीये. धावसंख्या धावफलकावर 18. षटक क्रमांक 3 गणेश ज्युनियर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म over the wicket. Oh, rapid one, quicker one, wide line yorker. Batsman one more dot ball. जबरदस्त बॉलिंग. बॅट्समनच्या फेस ओपन करून देत नाहीये, वीज देत नाहीये, बॅकफुटला येऊ देत नाहीये, फ्रंटफुटला येऊ देत नाहीये. बॅट्समनला अगदी बघितलं तर बॅटच्या टोचच्या खोलवर टप्प्याचे चेंडू ते देखील वाईड लाईन यॉर्करच्या माध्यमातून ठेवले गेलेत. इट्स अ बेस्ट वेपन, इट्स अ बेस्ट बॉलिंग. फुल टॉस ऑन साइडला लेग ग्लान्स केलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील, टीम मधून आले. थ्रो जबरदस्त अक्षयचा बघायला मिळाला. स्टायलिश अक्षय. हे प्रतिपंढरीत सरीव या मैदानावर 100 धावा करून ज्यावेळेस मी 2021 का 22च्या दरम्यान ज्यावेळेस मी चॅम्पियन प्रीमियर लीग कव्हर केली होती तिथे देखील ते प्रथम पारितोषिक मिळवली होती. आमचे फार सगळे मित्र ज्यावेळेस आम्ही इथे येतो त्यावेळेस आमच्यावर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत. यावेळेस ऑन द राईट खेळ फुल टॉस असेल, झेल होऊ शकतो, परंतु वेस्ट साइड नुसार राकेश हरज यांनी निर्देशित केले इट्स नो बॉल. नो चेंडू असेल. बॅट्समनला मिळाली पुन्हा एकदा संधी. जीवन वाचलं आहे या मॅच मध्ये. इथे पंच धावा किती आला? एकच आली ना? अच्छा, 1 आणि 1 असे 2, कारण नोची 1 आणि 1 धावून काढले. 21 धावा धावसंख्या बलकावर. फ्री हिट असेल योगेशला. अजित होते. अजित बीट झालेत वारंवार सातत्याने. ज्या वेळेस चेंडू बॅटवर कनेक्ट होत नाही त्या वेळेस प्रामुख्याने प्रेशर वाढतोय. आणि बेडिसगावकर जी ओळखली जाते संघर्षासाठी, तो संघर्ष अजूनपर्यंत बघायला मिळत नाहीये. ओ त्रिफळाचित लेग स्टंप दाखवला. लेग स्टंप वरनं चेंडू अगदी ब्रश झाला आणि अशा पद्धतीने लेग स्टंप उडाला. बॅट्समनला परतावा लागेल. दिस इज द नॉट अ गुड स्ट्रॅटेजी. वन मोर विकेट इज फॉलिंग डाऊन. वन मोर विकेट इज देअर. आपण बघितलं तर गणेश ज्युनियर यांना देखील विकेट मिळाली आहे. पहिले षटक अरुणने हाताळलं. अरुणला कोणत्या प्रकारची विकेट नव्हती. तदनंतर महेश आला. महेशने 1 विकेट मिळवली आणि तदनंतर गणेश ज्युनियरने देखील 1 विकेट मिळवली आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर एकंदरीत फलंदाज 3 बाद झालेत. 3 विकेट्स गमावल्यात बेडिसगाव संघाने. प्रतिपंढरीत सरीव या संघासमोर खेळत असताना ही प्रीमियर लीग आपण बिग बॅश लीग माध्यमातून खेळतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग ही बिग बॅश प्रमाणे नव्हती, परंतु आता फॉर्मॅट आपण अगदी बघितलं तर प्रामुख्याने IPL असेल, ISPL असेल, तदनंतर आज बघितलं तर बिग बॅश लीग भरपूर मोठ्या प्रमाणात चालू असतात. 70-70च्या माध्यमातून देखील भरपूर कुणाल दाते असेल, तदनंतर चंदू शेट्टी असतील, हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत 77 DJ. आणि प्रामुख्याने
त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या स्पर्धा होतात तिथे फॉर्मॅट असतो बिग बॅश लीग, म्हणजे एक जरी पराभूत झाले तरी पुन्हा तुम्हाला मिळते संधी, म्हणजे प्रॉपर गेम असणाऱ्या टीमला त्या ठिकाणी सर्वाधिक चान्सेस जिंकण्याचे असतात. शॉट ऑफ लेंथ, लाईन लेग स्टम्पच्या थोडी बाहेर आहे, व्हाईट बॉल असेल. षटक क्रमांक 4 तिसरं गणेशचा शेवटचा चेंडू असेल. गणेशने आतापर्यंत एक नो टाकलाय, एक वाईट टाकलाय. या ओव्हरमध्ये धावा जरी जास्त दिल्या नसतील परंतु 2 एक्स्ट्रा गणेश ज्युनियर पानसरेने दिल्यात. फुल टॉस ऑन साइडला ऑन द राईट खेळलेत, झेल होऊ शकतो. लॉंगॉनवरनं आले आणि अरुण पानसरे होते. अरुण पानसरेच्या हातामधून कॅच सुटणं कठीण आहे, कारण त्यांच्या हाताला मला वाटतं तेल नसतो तर त्यांच्या हाताला असतो फेविकॉल. पानी पे भी मजबूत जोड़, कैसे छोड़ोगे और कैसे छूटेगा, ये कभी नहीं छूटेगा. Arun Pansare takes a very simple and a dolly catch, and one more wicket is down. This is the 4th wicket is down. 22 वर 4 आतापर्यंत बघायला मिळत आहेत. बॅटिंग परफॉर्मन्स पूर्णपणे अर्धी टीम कोलॅप्स झाली आहे, अर्धी टीम कोसळली आहे. जशा घराच्या बिट्या कोसळतात भूकंप आल्यानंतर इथे देखील बेडीसगावकरांच्या डगआउटमध्ये भूकंप आलेला आहे. प्रतिबंधित सरीफ संघ यांनी जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये एक असा मासा गळायला लागलाय की ज्या माशाची मेजबानी ते करू शकतात. इट्स अ डिनर टाइम, इट्स अ मील टाइम, सो दे एन्जॉय द feast. They are hunters and they never forget how to hunt their own food. स्वतःचं अन्न कसं मिळवावं हे त्यांना माहिती आहे आणि त्यांनी मिळवलेलं आहे. 4 विकेट्स कमवलेले आहेत. काल मुकेश यांनी आम्हाला फोन केला, आम्ही प्रामुख्याने स्पर्धेमध्ये बिझी होतो तरी देखील पुन्हा फोन केला. असे 2-3 फोन झाल्यानंतर शेवटी फडेकरांसाठी यावंच लागलं. फडे सरांना शेवटी ऋणानुबंध आहेत, नातं आहे आणि हे नातं जपण्याचं मी मनापासून प्रयत्न केलाय. आणि चिरवलीकर असतील त्यांनी मला भरपूर प्रेम दिलंय, किनवलीकरांनी मला भरपूर प्रेम दिलं. किती वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे. या शहापूरकरांनी प्रेम दिलंय. 2011 पासून आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये गेली 14 वर्ष करतोय आणि जे लोकांनी दिलेलं प्रेम, आदिवासी असतील, आदिवासी बांधवांनी देखील आम्हाला फार प्रेम दिलं. परंतु आता आदिवासी टुर्नामेंट करणं मिळत नाही, तेवढा वेळही मिळत नसतो आणि असे नवनवीन फुलं ज्यावेळेस येतात त्यावेळेस आनंद होतो की त्यांच्या हातामध्ये भविष्य आहे. इथे फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय. अरुण पानसरे थोडा फंबल होतो परंतु अक्षयने केलं कव्हर. बॅकअप चांगलं बघायला मिळालं. इट्स अ गुड थ्रो, good combination with the fielding, and what a magnificent throw towards the bowler from the Akshay. Well throw. Chinaman bowler leg break आणि इथे गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चेंडू रॅपिडली सीमारेषेच्या पलीकडे जाणार. इट्स लाईक अ बुलेट, अ ट्रेसिंग लाईक अ बुलेट, अ फर्मली ड्रिवन टू द ऑन साइड and ball is through the long on, and in between the long on and the mid wicket there is a 4 runs between in the form of the cow corner zone. What a brilliant shot. It's a typical like on drive. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फटके आपण बघितले तर सचिन रमेश तेंडुलकर आपल्या फ्लिकच्या माध्यमातून किंवा जस्ट टर्न करण्याच्या माध्यमातून करत असायचे. फक्त टायमिंग होतं. इट्स अ प्युअर टायमिंग. 28 झाल्यात. इथे नटराजन स्टाईलने खेळायला गेले होते, अंगाला ब्रश होते, कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय प्रकाश, आणि प्रकाश आतापर्यंत 3 मध्ये 6 धावा खर्च केल्यात. 3 मध्ये 6 झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 28. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत आपण बघितलं तर या टुर्नामेंटसाठी किती ओव्हरचा सामना आम्ही आतापर्यंत कव्हर केलेत? 6 ओव्हर. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. त्या पूल मध्ये होती एनर्जी, त्या पूल मध्ये होती पॉवर, त्या पूल मध्ये होती ताकद आणि इथे ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब फार दूर आलाय. बॅट्समॅन योगेशच्या बॅटमधून हा षटकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. शॉट ऑफ लेंथ होती. शॉट ऑफ लेंथला अगदी डोक्याच्या हाईटने घेतलं गेलं. तदनंतर वेट ट्रान्सफर केलं, बॉटमहँडचा वापर केला, ब्रिजचा वापर केला. आय अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि देन
आफ्टरवर्ड्स पुल द पॉवर विथ द मिड विकेट रिजन फॉर सिक्सर. काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 34 पोहोचले. द स्कोर इज रनिंग लाईक इंडियन टॅक्सी मीटर. नाव द बॅट्समन हॅज to be accelerate the scorecard. One more big hit and there is a one more sixer. Arun Pansare is only seeing that. What a flying mighty one. One more big hit, second sixer in the row. Now the batsman became the tiger, and if you blood on the teeth of the tiger will never forget how to hunt. तिसरा षटकार आला तर रोबाई शेख यांच्याकडनं 500. ओ परंतु दांडीगुल, परंतु त्रिफळाचीत क्लीन बॉल, नजर हटी, दुर्घटना घडी आणि बॅट्समनला परतावं लागेल. परंतु परतताना देखील सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवण्याच्या ईर्ष्याने खेळलाय बेडीसगावकरांचा योगेश विशे. व्हॉट अ बॅटिंग. ही बॅक टू द पॅव्हिलियन. गुड. जरी महागडे षटक असेल परंतु जर ती विकेट घेणारे षटक असेल तर मी एकंदरीत म्हणू शकतो it's a turning track and the turning point of the game. धावसंख्या धावफलक पोहोचल्या 40 runs are on the scorecard. Loss of the 5 wicket, so almost half team back to the dugout, back to the pavilion, back to the home. Now 5 batsmen, proper batsmen has back to the pavilion, and now the I think tail enders are started now. एका ओव्हर मध्ये त्यांनी अक्षरशः ठोकले 2 षटकार आणि 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली योगेश विशेच्या माध्यमातून. आता आलेत राजेश विशे आणि हर्षल विशे. ओ लाईन आपण बघू शकतो लेगस्टम्पच्या थोडी बाहेर आहे. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी लागणार अशा पद्धतीने आपण बघतोय. 41 धावा धावसंख्या फलकावर लागल्यात. गणेश ज्युनियर आलेत. पहिल्या स्पेलमध्ये गणेश ज्युनियरने धावा दिल्या होत्या, 4 दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिलाच चेंडू त्यांनी वाईट टाकला गेलाय. 41 झाल्या. ओव्हर द विकेट. ओ या ठिकाणी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन आपण बघितली तर थोडी अखूड होती, थोडी शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि बॅट्समन एक्सपेक्ट केलं होतं की जर फुल लेंथ असेल तर पॅडल स्वीपच्या माध्यमातून, स्लॉग स्वीपच्या माध्यमातून आपण स्वीप करू शकतो. परंतु स्वीप करणं इतकं सोपं नाहीये कारण गती आहे. गणेश ज्युनियर हॅज द एक्स्ट्रा पेस अँड दॅट इज वाय द बॅट्समन कन्फ्यूज हाऊ टू प्ले. Oh, perfect toe crushing Yorker. Look at that. What a beautiful delivery. Batsman has completely hazardous. Look at that. Batsman has surprised how to play this ball. कनेक्ट सुद्धा करू शकला नाहीये. कनेक्शन देखील पाहायला मिळत नाहीये. टायमिंग सुद्धा करू शकले नाहीये. तुमच्यासाठी ज्यावेळेस वाईड लाईन यॉर्कर टाकतात किंवा टो क्रशिंग यॉर्कर टाकतात त्यावेळेस तुमच्याकडे हेलिकॉप्टर असणं गरजेचं आहे. सध्या तरी नाहीये. ओ आणखीन एक रॅपिड वन परंतु लाईन थोडी लेगस्टम्पच्या बाहेर होती आणि अशा पद्धतीने आलाय व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपात 1 धाव लागली. धावसंख्या धावफलकावर 42 झाल्यात. 6 षटकांमध्ये तुम्ही चरीव संघाच्या समोर खेळत असेल तर तुमच्याकडे 70 धावा पाहिजेतच. कारण हे चरीव कारण मला माहिती आहे हे अरुण एकटा टिकला तर मला वाटतं 2 ओव्हरीमध्ये पण करेल. इतका जबरदस्त खेळ अरुण पानसरेचा मी बघितलाय. शहापूर तालुक्यातील अशी कोणती टीम नसावी, असा कोणता खेळाडू नसावा की ज्याची गेम आम्हाला परिचित नाहीये. इनसाइड आउट खेळायला गेले, फटका फसलाय. झेल होऊ शकतो, आरामात घेतला जाईल आणि अप्रतिम कॅच पकडली गेली. बेचाळीस व 6 फलंदाज तंबूच्या अश्वयाला आपल्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी परतलेले आहेत. 42 झाल्यात. षटक क्रमांक 5. इथे प्रगतीपथावर असताना गणेश ज्युनियर काय बॉलिंग करतोय, आग ओकणारी. इट्स अ आउट क्लास हाय क्लास बॉलिंग. जसं जसप्रीत बुमराह बॉलिंग करत असतो ज्या पद्धतीने आपण बघितलं तर पॅट कमिन्स टेस्ट करतात, ग्लेन मॅग्राथ टेस्ट करायचे आणि पेशन्स टेस्ट करायचे आणि बॅट्समनला अगदी स्लिप कॉर्नरमध्ये आउट करण्यास भाग पाडायचे. परंतु इथे स्लिपमध्ये नसेल परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये आणि त्रिफळाजीत. यू मिस अ डेफिनेटली हिट अँड वन मोर
Furniture destroy. Look at that. A perfect toe crushing Yorker. Batsman trying to do for the driven, but there is no contact between the bat and ball. From the bat and the pad, the ball is moving and then struck down into the stump. Destroy. What a bowling. जबरदस्त bowling. याला म्हणतात जसं एखाद्या तोफेमधून गोळा निघावा त्या गोळ्याप्रमाणे चेंडू निघतायत आणि त्या गोळ्यामध्ये आहे आग आणि त्या आगीने आतापर्यंत स्टंप धारण केलेत आणि त्या स्टंपांना उडवलं गेलेत. जबरदस्त बॉलिंग. या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त किती? 2 आल्या, त्या देखील वाईटच्याच माध्यमातून 2 आल्या, त्या देखील वाईटच्या माध्यमातून आल्या. जबरदस्त बॉलिंग. अरुण पानसरे यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो द्विगुणित झालाय. जशी 2 वाईड आहेत लक्ष असू. 4 बॉल झालेत. 2 विकेट आणि 2 डॉट बॉल. हॅट्रिकची संधी. ओ चिपकेला. हॅट्रिक आली नाही. येता दरवाजामध्ये होती फट. त्या फटीत बूट अडकलं म्हणून ती कॅच झाली नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु जर ती फट नसती तर आता मला वाटतं ही कॅच कंप्लीट झाली असती आणि हॅट्रिक झाली असती आणि 500 रुपये मिळाले असते रुबाई शेख यांच्याकडनं. रोख रक्कम. हरकत नाहीये. प्रयत्न करत राहा. प्रयत्नांगी परमेश्वर असं म्हणतात. एक आली भरपूर वेळानंतर 42 वरून धावसंख्या पुढे सरकली. 43. ओ तिसरा वाईड असेल या ओव्हर मध्ये. रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड साठी रिव्ह्यू आहे. बघायचंय थर्ड अंपायर. रिव्ह्यू गमावलेला आहे. इट्स अ वाईट बॉल. इट्स नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी अँड स्कोर मूव्स ऑन विथ द वाईट. 44. 7 गडी बाद 44 धावा. 50 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. शॉर्ट ऑफ लेन. अगोदर बॅट घुमवली गेली आहे. मिडल ऑफ द लेंथ. चेंडूने काटा बदलला. त्यानंतर एक चांगलं आउटस्विंग बघायला मिळालं. एक लेग कटर बघायला मिळालं आणि अशा पद्धतीने आला इथे डॉट बॉल. षटक क्रमांक 5 समाप्त झालं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर गणेशने आपल्या 2 स्पेलमध्ये दिल्या 8 धावा आणि महत्वपूर्ण त्यांनी फलंदाज बाद केले. 4 फलंदाज त्यांनी बाद केलेत. काय जबरदस्त बॉलिंग. इट्स अ मॅच टर्निंग अँड मॅच कंट्रोलिंग गेम असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकणारे गोलंदाज असतात त्यामध्ये जसप्रीत बुमराह याचं नाव आज सगळ्या देशामध्ये घेतलं जातं. ते ऑस्ट्रेलियनचे जरी विचारले हु इज your favorite bowler as far as concerned regarding of the today's world, there is a Jasprit Bumrah, no doubt at all. वर्ल्ड मध्ये जर नंबर 1 कोण असेल तर आम्हाला लस्सी जैसा जस्सी. तसं गणेश ज्युनियरनी कामगिरी केली. काय बॉलिंग केली. आता गोलंदाजी मार्कवर आलेत उमेश आलेत. 6वं षटक अंतिम षटक. 50 पर्यंत तरी पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी आक्रमण करावं लागेल. ओव्हर दी विकेट. फुल टॉस. फॉर्मली ड्रिव्हन टुवर्ड्स दी डीप एक्स्ट्रा कव्हर झोन. इथे 1 मिळाली. कॅच सुटलेली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो जीवनदान प्राप्त झालं. ही पहिली कॅच ड्रॉप झाली. आतापर्यंत आपण बघितलं एकंदरीत 1 कॅच ड्रॉप झाली होती परंतु तिला हाफ चान्स म्हणू शकतो. ही पूर्ण चान्स होती. 45 झाल्या. फुल टॉस होता. इथे लाईन चांगली आहे. गुड लेंथवर बॉलिंग केली जाते. थोडासा लेग कटर देखील पाहायला मिळतोय. बोटं फिरवली जातात. बोटं फिरवत असताना CPL अध्यक्ष राजेशजी फर्डे आमचे जवळचे मित्र आहेत आणि नेहमीच आम्ही त्यांच्यासाठी आलोय असं एकही वर्ष नसावं की राजेशजी फर्डे यांनी बोलवलं ना आम्ही आलो नसेल. रनआउटची संधी आली होती परंतु दुसरी धाव कंप्लीट झाली का बघावं लागेल. थर्ड अंपायर डिसिजन कडे परतावं लागेल कारण आता पंचांनी
राकेशरच सांगताय थर्ड अंपायर कडे गेला आहे, कारण आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळं टिपण करतोय. STC ह्युमन टेनिस क्रिकेट जो चॅनल होता HTC तो ट्रान्सफॉर्म झाला. आमचे बंधू आवार बंधू भूषणजी आवार. कॅमेरामन बदलले परंतु आम्हाला यश मालपेकरची एक फार आठवण येत असते. बघायचंय थर्ड अंपायर डिसिजन. रनआउट. इन शॉट राहिलेत, पॉपिंग क्रीज पासून दूर राहिले, घरट्यामध्ये पोहोचले नाही, सुरक्षित नव्हते, अगदी दरवाजासमोर आले आणि तदनंतर वाघाने शिकार केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. वाघाच्या जबड्यात सापडला आणि अशा पद्धतीने खेळाडू 8वा फलंदाज बाद झालाय. 8 फलंदाज गमावले गेले. धावसंख्या धाव फलकावर 46. झाल्या. ओ डीपीएस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि या कव्हर ड्राईव्हवर पाहायला मिळेल 4 धावा. इट्स अ फॅब्युलस. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा येतोय कव्हरच्या डोक्यावरून डीपीएस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. इट्स अ फॅब्युलस 4. याला म्हणतात तंत्रशुद्ध चौकार, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. असे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट लेदर मध्ये आम्ही पाहतो, जसं विराट कोहली खेळतो तदनंतर रोहित शर्मा खेळतो. असे फटके वेट ट्रान्सफर करत असताना बॉटमहँडचा वापर करतात, तदनंतर बॅटचा फेस ओपन करतात आणि विथ द ग्राउंड नो विथ द एअर हा चेंडूला पाठवून दिलं होतं. प्रॉपर टायमिंग होतं. इथे चिप करायला गेले, स्टिअर करायला गेले. स्टिअर करत असताना चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर असल्यामुळे स्टिअर पॉसिबल झालं नाहीये. जर झालं असतं तर कदाचित 4 मिळाले असत्या. उमेश कमबॅक करतोय. चांगली बॉलिंग. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला गेलं, स्क्वेअर कट केलाय. स्कोअर ऑफ द विकेट आपण बघू शकतो. पॉइंट क्षेत्रामध्ये स्वीपर पॉइंट झोन मध्ये झाली चुकी. हाताला ब्रश झाला दोन्ही पायाच्या मधून. फुटबॉल फील्डिंग इज नॉट इनफ टू स्टॉप द बाउंड्री अँड देयर इज 1-4. देयर इज अ 1 more 4. या चौकाराने धावसंख्या पोहोचवली 50च्या पुढे. 54 झाल्या. जिंकण्यासाठी कराव्या लागतील 55 धाव्या. पहिल्या सत्रामध्ये 54 झाल्यात. 55 धावा कशा असतील पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूया. लिटिल मास्टर, अप्रतिम समालोचक, अगदी आम्हाला वाटलं की 10वीचाच मुलगा आहे आमचा लाडका प्रकाश भला. वाटायला माणूस ठेव ना.
तर नक्कीच आपण बघू शकतो पहिल्या सत्रामध्ये खरं तर आपण आवाज ऐकत होता आमच्या फडे सरांचा आणि त्यानंतर आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने जातोय तिथे बघायला गेले तर बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी चरीव संघाला बघतोय आणि चरीव संघाला जर बघायला गेलं तर या मॅचमध्ये 36 बॉलमध्ये लक्ष्य चेस करायचं ते म्हणजेच 55 धावेचं आणि 55 धावेचं लक्ष्य चेस करत असताना सामन्यामध्ये आपण बघू शकतोय मला वाटतं पहिल्या विकेटचं पतन इथे नक्कीच लागलं गेले ते म्हणजेच बॅटिंग करत असताना चरीव संघाला तिकडे आपण बघू शकतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी इंटर होतोय सध्याच्या घडीला गणेश ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर होतोय भरपूर मातबलाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय बेडीसगाव संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना भरपूर संकटांचा सहवास झेललाय आपल्या अंगावरती पण त्यांना देखील माहिती आहे सहजरित्या तर यश मिळत नसतं त्यासाठी मेहनत करावी लागत असते आणि मैदानामध्ये मेहनतीचं क्रिकेट मात्र ते देखील खेळत आहेत अगोदर विकेट आली आहे त्यानंतर मैदानामध्ये गणेश ज्युनियर आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि त्यांच्या बॅटमधून मात्र शॉर्ट ऑफ लेनचा फायदा केला आणि स्वेअरलेग झोन मध्ये निघून जातो चेंडू सीमा पार 4 ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय कशा प्रकारचा फटका होता राईटावरती विकेटने बॉल टाकला पडल्यानंतर आजचा स्विन होता आणि त्याच्यावरती मात्र स्वेअरलेगला पूर्णपणे बॅटचा फेस खुला केला आणि जसा मोका मिळाला त्या मोक्यावरती चौका मात्र गणेश ज्युनियरच्या बॅटमधून आला चौकार आलाय दाफल कबड्डी मात्र सध्या तरी 5 धावा दाफल कबड्डी तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते लोवर फुल टॉस होता तिथे जर पाहायला गेले तर अगोदर वाकले त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण हा चेंडू सरळ जर बघायला गेले तर बॅटेच्या बॉडीला संपर्क करतो आणि तिथे एक्झॅक्टली एक हा सक्सेसफुल बॉल फेकत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये बेडीसगाव संघाचा गोलंदाज रवी हा गोलंदाज आपण बघू शकतोय रवी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतायत भरपूर चांगला खेळाडू आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये स्वीप केलं परंतु बॅट स्टेट जर बघायला गेलं तर नक्कीच तिन्ही स्टिक वरती आदळती आहे आणि मॅच मध्ये आपण बघू शकतोय ना खाता ना पिता परततोय बाहेर मैदानामध्ये बॅटर गणेश ज्युनियर विकेट नंबर 2 अगदी अपेक्षा तर भरपूर मोठ्या होत्या पण तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर बॅट गॅप मध्ये फिरवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र परफेक्टली बॅटर बघायला गेलं तर स्टिक वरतीच टाकत असताना पाहायला भेटला आणि सामन्यामधून आता मात्र इथे प्रेशर बनलंय सध्या सगळीला चरीव संघावरती कारण पहिलं पॉवर प्ले सुरू असताना या सामन्यामध्ये लॉस राहिलेत सध्या तरी 2 विकेट खोवल्यात मॅच मध्ये प्रेशर बनवलं गेलंय खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण मैदानामध्ये बघतायत इथे मात्र सध्या तरी सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा जातोय खरं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये 55 धावेचं आव्हान चेस करत असताना चरीव संघ आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी 6 चेंडूचा स्पेल टाकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रवीला पाहिलं बेडीसगाव संघाकडून जर रवीने पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 6 चेंडू टाकले आणि त्या 6 चेंडूमध्ये पाहायला गेले तर 2 विकेट काढल्या एक चौकार खर्च केला एक सिंगल आणि 2 डॉट बॉल आले आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण बघू शकतो सध्या तरी चरीव संघ मात्र या धावफलकावरती 5 या धावसंख्येवरती पोहोचलाय अशा प्रकारे गोलंदाजी सुरू राहिली तर मॅच मात्र प्रत्येकी क्षणाला बदलली जाईल पण समोर पाहायला गेलं तर चरीव संघाचा एक पॉवर हिटर म्हणजेच संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये आणि खास करून चरीव गावासाठी ज्या खेळाडूची भल्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर चर्चा राहिलेली तो खेळाडू म्हणजेच अरुण पानसरे तिथे मैदानाच्या आतमध्ये आहे म्हणजेच इथे या मॅच मध्ये जोपर्यंत अरुण असतील तोपर्यंत सामन्याला मात्र नक्कीच उमेद आहे आणि इरादे देखील शिल्लक असतील ते म्हणजेच संपूर्ण चरीव टीमला आणि इथे या बॉलिंग ट्रॅक वरती बेडीसगाव संघाकडून आपण सज्ज होत असताना हर्षल या बॉलरला बघतोय
सेकंड पॉवर प्ले. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. आपण बघू शकतोय थेट 3 फिल्डर आता मौजूदी क्षेत्रक्षणामध्ये ऍड होत्या. त्यामध्ये मिड विकेट ठेवला, मिड ऑफ आहे आणि रिव्हर्स झोन म्हणजेच तिथे पॉइंट कव्हरला एक फिल्डर उपस्थित ठेवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये लक्ष टाकलं तर शॉट थर्डमॅन आहे, शॉट स्वेअरलेग आहे, अजून बॅकवर्ड स्वेअरलेग आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. फार चांगलं क्षेत्र सेट झाले. लॉफ खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅटचा अगदी मुमेंटिंग झोनला म्हणजेच एंडिंग फ्लोला चेंडू थोडासा क्रिएटिव्ह करतोय आणि तिथे मैदानामध्ये शॉट मिड ऑनला एक सिंगल मात्र बॅटर अरुणच्या बॅटमधून येते आहे. थांबून खेळणं फार गरजेचं आहे. अरुण जरी ते घाई करत असेल तर कदाचित मॅच मध्ये संकट येऊ शकतात. त्यामुळे स्वतःसाठी अधिकचा वेळ द्यावा लागेल आणि अधिकचा वेळ खर्च करून मैदानाच्या आतमध्ये स्वतःला मात्र एक सेट बॅटर म्हणून बनवावा लागेल आणि त्या अनुषंगाने इथून कदाचित येणाऱ्या काही षटकामध्ये आक्रमण केली जातील कम्फर्टेबल बॅटर अरुणच्या बॅटमधून आणि त्यामुळेच या खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये वेळ हा अधिकचा स्वतःला द्यावा लागेल. एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. आपण बघू शकतोय राम तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. राम देखील अनेक वेळा आपण नक्कीच मैदानावरती चरीव गावासाठी लढलेला पाहिला, पण आज मैदानामध्ये सिद्ध होईल का हे देखील पाहायचंय कारण हा वेळेचा प्रश्न आहे आणि आज वेळ बदलली आहे कारण समोर रामच्या बॅट मधून आलाय शॉट ऑफ लेंथ वरती पॉवर शॉट स्वेअरलेगला केलाय. पुल शॉट मधून हा बॉल कन्वर्ट आणि बॉल जाईल सीमा पार. मैदानामध्ये येतोय चॅम्पियन प्रीमियर लीगचा चौकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना तिथे मैदानाच्या आतमध्ये रामला आपण बघू शकतोय. ज्यावेळेला 2 नुकसान झाली त्यावेळेला असं वाटलं आम्हाला देखील की मॅच मध्ये टीम चरीव संघ कमकुवत ठरेल, पण सर्वांना खरं तर आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना चरीव संघ पाहायला भेटतोय की आमच्याकडे देखील तो खेळ आहे आणि तो खेळ आम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळून दाखवायचा आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये मात्र राम आलाय. रामच्या बॅटमधून चौकार आलाय आणि स्कोरबोर्ड वरती चरीव संघ मात्र नक्कीच डबल डिजिट म्हणजेच दुहेरी अंकावरती 10 धावसंख्येवरती पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. राम आहे मैदानाच्या आतमध्ये आणि रामने मैदानाच्या आतमध्ये आता अक्षरशः पाहायला गेलं तर बेडीसगाव संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम कारण लागोपाठ दुसराही बॉल मात्र पाठवून दिला एक कव्हर झोनला. चबराक लिमिट मधून लिमिट क्रॉस करत 4. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. आता रामच्या बॅटमधून मात्र सध्या तरी चांगल्या आक्रमकतेची बॅटिंग होतीये. मिस्टामिंग स्ट्रोक फटका फसलाय. मैदानाच्या आतमध्ये आता मिड ऑन येतोय. डाऊन दी बॉल बॅटिंग करत असताना लागेल 3ऱ्या विकेटचं पतन चरीव संघाला. बॅटर राम बाद. ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय 2 बॉल वरती चर्चा तर राम नावाची झाली, पण मैदानाच्या आतमध्ये तिथे खरं तर पुन्हा एकदा दाखवून दिलं बेडीसगाव संघाचा गोलंदाज हर्षल की मी देखील कोणापेक्षा कमी नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आता सध्याच्या स्थितीला चरीव टीमला खोवावा लागतोय. या मॅच मध्ये 3रा विकेट याला सर म्हटलं जातं क्रिकेट. एका क्षणामध्ये तुम्ही हिरो असाल तर एक क्षण असाल की तिथे तुम्ही 0 व्हाल आणि मैदानाच्या आतमध्ये आता तेच आपल्याला पाहायला भेटतंय. बॅटर राम मात्र 2 चेंडूवरती अक्षरशः छाती चौडी करून मैदानामध्ये खेळ करत होता, पण वेळ आली तिने ठरवलं की मैदानामध्ये खरं तर माणसाला कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व नसावा आणि मैदानामध्ये आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं गर्वाचं घर खाली आणि बॅटिंग करत असताना आता चरीव संघाचा राम झालाय इथून पवेलियन मधून बांघारी. बॅटर बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी एंटर होत आहेत. इथे नंबर 5 वरती उमेशला मैदानामध्ये पाठवलं गेलंय. स्कोरबोर्ड सध्या तरी धीमी क्षेत्रामध्ये थांबलेला आपण बघू शकतोय. फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती बनल्यात. उमेश आली आहेत बॅटिंग करण्यासाठी. नॉसागरेनला अरुण पानसर आहेत. मॅचला मात्र सध्या तरी भरपूर मोठी कलाटणी मिळाली आहे. गोलंदाज हर्षल सज्ज झालाय. ओव्हर दी विकेट न लोवर फुल टॉस होता. यॉर्करला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये हर्षलला केलाय. लोवर फुल टॉस इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्नामध्ये मात्र मिसिंग यूज डिलिव्हरी करतायत बॅटर उमेश आणि इथे डॉट बॉल. मानसिक प्रेशर मैदानामध्ये बनवून ठेवल्या सध्या तरी गोलंदाजी करत असताना हर्षल या गोलंदाजाने. आज खरं तर आपण बघू शकतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 2ऱ्या दिवसामध्ये पोहोचली आणि या दिवसामध्ये आपण भरपूर आनंद लुटणार आहोत. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, क्षेत्र कोणतंच नाहीये. स्ट्रेट बॉलर झोनला फटका चांगला आहे. डबल साठी प्रयत्न करतायत. मैदानामध्ये आता रिटर्न
बघायला गेलं तर सेकंड रन कंप्लीट करत असताना मात्र बॅटर दोन्ही पोहोचलेत खेळपट्टीच्या दिशेने आणि तिथे कन्वर्ट होतात. त्या चेंडूवरती 2 आणि ऑफिशियल अंपायर आमचे आपण बघू शकतोय. या स्पर्धेचे CPL चे अध्यक्ष आमचे राजेशजी फळडे सरांनी सिग्नल दिला. ओव्हर नंबर 2 संपले आणि या 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना जो डाव आपण खरं तर नक्कीच 55 धावेचा चेस करत असताना बघतोय सरीव संघाला, तो डाव सध्या तरी 2 ओव्हरमध्ये पोहोचलाय. या स्कोरबोर्ड वरती सध्या तरी 3 लॉस करत असताना 16 या धावसंख्येवरती 16 धावा दाफलका बढती आहेत. सामना बनलाय. मैदानामध्ये भरपूर मोठी चर्चा बेडीसगाव संघाने केली आहे. चर्चा तर करावी लागेल, कारण गावासाठी जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर नक्कीच प्रत्येकी खेळाडूला अगदी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपलं 100% परफॉर्मन्स आपलं 100% कमिटमेंट द्यावं लागत असतं. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय बेडीसगाव टीम त्याच पद्धतीने मात्र प्रात्यक्षिक झोन मधून क्रिकेट खेळती आहे. त्यांना देखील माहिती आहे आज नाही तर कधीच नाही. आज जर आलो या मैदानावरती खेळण्यासाठी तर नावाची चर्चाही झाली पाहिजे. आणि चर्चा कशी झाली पाहिजे तर या खेळामधून, आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळ्याला आपण बघतोय. 2 षटकं संपली आहेत, 16 धावा बनल्यात. मॅच मध्ये मात्र तिथे समोर जर बघायला गेले तर सरीव संघाचा एक महत्वाचा सितारा आहे, ज्याने पाहायला गेले तर मैदानामध्ये अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला सिद्ध केले. असा खेळाडू अरुण पानसरे मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि इथे हा खेळाडू मात्र सध्याच्या स्थितीला बेडीसगाव संघासाठी मात्र भरपूर महत्वाचा असेल. सामना स्टार्ट होतोय. तिसरा स्पेल रवी सज्जा. समोर ठेवलेला बॉल होता, इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती हा चेंडू आला नाहीये, पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये यूज करतात एक्झॅक्टली बॉलर मैदानाच्या आतमध्ये रवी. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खरं तर रवीच गोलंदाजी करत असताना आपण पाहिला. त्यानंतर तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र तो सध्या तरी फेकण्यासाठी दाखल झालाय आणि पहिलीच डिलिव्हरी मात्र सेफ झोन मधून टाकली आहे. पहिला सामना देखील आपण लो स्कोरिंग पाहिला होता, तिथे देखील 51च लक्ष होतं. याही सामन्यामध्ये आपण 6 षटकामध्ये बघू शकतोय फक्त आणि फक्त अगदी 55चं टार्गेट ठेवलं गेलं. आणि आता फटका अरुण पानसरेच्या बॅट मधून कडक पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जाईल थेट मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधोमध बेधडक बेमिसाईल लावलाय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अरुण पानसरेच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत चौकार, सॉरी षटकार आपल्याला पाहायला भेटेल. पूर्णपणे तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर इकडनं आपल्याला थोडंसं दिसत नाहीये, कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्यामुळे थोडीशी माफी असावी. इथे षटकार आलाय आणि षटकार आणि मात्र इथे स्कोरबोर्ड वरती सध्या तरी सरीव संघ मात्र पुढे जातोय आणि दाफलकावरती 22 धावा दाफलकावरती आहेत. फटका फसलाय मैदानामध्ये. आता सध्या सगळ्याला चान्स निर्माण झाला. हो या क्षणी काय घडेल मैदानामध्ये खरं तर आपण बघू शकतो एखाद्या खेळाडूचे जर नशीब चांगले असेल तर तो कुठेही जाऊ तो सिद्ध होईलच. आणि आज नशीब जर पाहायला गेलं तर बेडीसगाव संघाचे खराब आहेत, कारण अरुण पानसरेला जीवनदान आणि मैदानामध्ये आज नशिबाची साथ मिळते अरुणला आणि सरीव टीमला. मिळतात 2 धावा 2च्या बढतीनं स्कोरबोर्ड सध्या तरी पोहोचतोय 24. हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये या झेलाचा परिणाम सोडेल का हे देखील पाहायला भेटेलच, पण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बेडीसगाव संघाला आता पुन्हा एकदा मोठा धोका असेल. शॉर्ट ऑफ लेन लॉफ्टेड हिट. ओहो कॅच सुटलाय, त्याच्यानंतर परिणाम भेटलाय. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला अरुण आहेत आणि अरुण या फटक्यांसाठी ओळखला जातो. येतोय मिड विकेटला हा जबरदस्त स्ट्रोक सिक्सर. परफेक्ट शॉर्ट बॉल टाकला आणि शॉर्ट बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये मात्र अरुणच्या बॅट मधून षटकार आला. या खेळाडूने या मैदानाचा खरं तर अनेक वेळा अनुभव घेतलाय. मला वाटतं मागील वर्षी या खेळाडूच्या बॅटमधून मात्र याच स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील आलं होतं आणि अगदी पाहायला गेले तर आज देखील या 2025च्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मात्र नजरअंदाज करून बॅटिंग करतोय. वाह इनसाइड आउटला अद्भुत अविस्मरणीय स्ट्रोक, लाजवाब. तोडच नाहीये या फटक्याला आणि मैदानामध्ये आता जातोय चेंडू एक सकावर रिझनला आर पार करत 4. खरं तर आपण बघू शकतोय मैदानामध्ये सध्या तरी झेल सुटल्या. त्याच्यानंतर मात्र सरीव संघाचा अरुण मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगल्या रेंज मध्ये बॅटिंग करतोय. जो धीमे लेवलचा रन रेट होता तो रन रेट पाहायला गेलं तर आता इथून फास्टेड झोन मध्ये पोहोचतोय आणि स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतो सध्या तरी 34 बनतायत.
34 धावा स्कोरबोर्ड वरती बनल्या. तिथे मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट हँडेडना चेंडू खेळायचा प्रयत्न केलाय, बट बॅटने बघायला गेले तर हवं तसं प्रतिसाद दिला नाहीये. 38 सर्कल शॉर्ट पॉइंटला मात्र अगदी आपण बघू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. तिथे डॉट बॉल येतोय. मैदानामध्ये तिसरं षटक संपतंय. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना रवी होते आणि रवीच्या विरोधात 2 षटकार, 1 चौकार येत असताना आपल्याला पाहायला भेटला. 2 डॉट बॉल आणि एका चेंडूवरती डबल अशा प्रकारे पाहायला गेले तर या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना खर्च राहिला त्या म्हणजेच 18 धावा. आणि या स्कोरबोर्ड वरती चरीव टीम मात्र बॅटिंग करत असताना सध्या तरी 34 या धावसंख्येवरती पोहोचतीये. एक क्षण असा होता की त्या क्षणाला वाटत होतं की चरीव संघ या सामन्यामध्ये अडथळेल, पण एक क्षण असा आला की तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अरुणला मिळाला जीवदान. त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 1 षटकार 1 चौकार आणि तदनंतर अगोदरच्या मुवमेंटमध्ये बघायला गेलं तर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना रामच्या बॅटमधून आलेले भागीदारीचे 2-4 आणि अशा प्रकारे बनलेला हा खचलेला डाव मजबूत आणि या मजबूत लिमिटमध्ये आता पोहोचल्यात. स्कोरबोर्ड वरती 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्टॅकर एंडला बॅटिंग करत असताना उमेश इंटर होत आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती आणि मैदानामध्ये 4थ्या षटकामध्ये मात्र बॉलिंग स्पेल यूज करण्यासाठी मैदानामध्ये बेडीसगाव टीम कडून राजेश इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. ओढदी विकेटनं ओव्हर नंबर 4 टाकलं जाईल राजेश कडून. पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटर पासनं बघायला गेलं तर लांब वरती ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू अधिकसा लांब जातोय. उजव्या स्टंपच्या पूर्णपणे क्रॉस झोन मधून हा चेंडू इंट्रोस झाला आणि तिथे या चेंडूवरती भेटते 1 अतिरिक्त रन्स. ऑफिशियल अंपायरांचा सिग्नल आहे व्हाईट बॉल, बट इथे बॉलिंग टीमला निर्णय मान्य नाहीये, तर आता इथे चेक केलं जाईल, रेफर केलं जातं. आपण बघू शकतोय ऑन स्क्रीन hemattenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा खरं तर बघत आलोय आणि सातत्यानं बघणार आहोत आणि इथे हा सिग्नल चेक होतोय. आणि यस इथे आपण बघू शकतोय टीव्ही अंपायरच्या दिशेने मात्र इथे सिग्नल येतोय. पंचांनी जो निर्णय दिलाय तोच निर्णय आहे, म्हणजेच हा चेंडू सेफ झोनच्या बाहेर डिलिव्हर्ड झालाय. 1 रन्स व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र पुन्हा एकदा अगदी राजेश हा गोलंदाज मोठ्या हिमतीनं गोलंदाजी करतायत. बॅट्समन तिथे उमेश सध्या तरी रोखले जात आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय सध्या तरी. जास्तीत जास्त क्षेत्रामधून मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला रोखण्यासाठी मात्र डॉट बॉलचा वापर मात्र जास्ती प्रमाणामध्ये बेडीसगाव संघाला करावा लागेल. इक्वेशन जर पाहायला गेले तर 17 चेंडू आहेत आणि 20 धावा. 17 चेंडू 20 ची गरज आहे. समोर उमेश बॅटिंग करतोय. सॉफ्ट हँडेडना चेंडू मात्र पुश केलाय. पुश करो खुश राहू. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला सुपूर्त होईल हा चेंडू. तोपर्यंत तिथे खेळपट्टीवरती मिळते सरीव संघाला उमेशच्या बॅटमधून ही नक्कीच प्रोत्साहित करणारी सिंगल. आणि स्कोरबोर्ड वरती आता आपण बघू शकतोय चर्चा होतीये ती म्हणजेच सरीव संघाचे आणि सरीव संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. 36 बनल्यात. मॅच अजून देखील बनेल, पण त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी नक्कीच संपूर्ण बेडीसगाव संघाला मात्र अगदी भरपूर चर्चा आणि चांगल्या कलात्मकतेने मात्र गेम प्लॅन हा मात्र आखत राहावा लागेल. समोर आहे अरुण आणि अरुणच्या रनर मध्ये टाकलेला चेंडू त्याच्यावरती आक्रमण केले, पण आता मिसामिग आहे. टॉपेज बघायला गेले तर घेतली होती बॉल आणि आता मिड विकेटला सेलिब्रेशन आखलंय. या सामन्यामध्ये सध्या तरी बेडीसगाव संघानं जी चुकी झाली होती ती चुकी सुधारली आहे आणि सामन्यामध्ये आलाय आता टर्निंग पॉइंट. बॅटर अरुण इट्स बॅक टू द पवेलियन. फलंदाज इथून मात्र परतीचा प्रवास करतोय. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट सध्याच्या घडीला. मॅच मध्ये मात्र नक्कीच येते रंगात आणि सध्याच्या स्थितीला बेडीसगाव संघाचा गोलंदाज खरं तर राजेशने मिळवलाय महत्वाचा विकेट. भरपूर गती आहे. तदनंतर बघायला गेले तर टप्पा चांगला वापरला जातोय आणि महत्वाचं म्हणजेच दोन्ही साईडने बॉलला वळण देणं हे एका खेळाडूचं काम असतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये बेडीसगाव संघाच्या गोलंदाज राजेश कडून केलं जात आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र अक्षय दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी. इथे आता सामन्यामध्ये चमत्कार बनेल की काय. 15 चेंडू इक्वेशन शिल्लक राहिलं 19 धाबेचं. म्हणजे आता जवळपास हा सामना बेडीसगाव संघाने मात्र थोडासा वळणामध्ये लपेटलाय. शॉट ऑफ लेंथ त्याच्यावरती मात्र पॉवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकाने अगदी नक्कीच शेवटच्या मुवमेंटला बाउंड्री लाईन झोन मध्ये जम्प टाकून हा चेंडू स्टॉप केलेला आपण पाहिलाय. आणि तिथे या सध्याच्या घडीला भेटीय फक्त आणि फक्त एक सिंगल. दबाव आहे, प्रेशर आहे, सामन्यामध्ये मात्र भरपूर रंगात बनली जाते. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी राहिली तर नक्कीच येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये हे टार्गेट रोखू देखील जाऊ शकत आहे. आणि तेच चित्र पाहायला भेटतंय मैदानामध्ये. आता सध्या तरी बेडीसगाव संघ वेगळ्या हिमतीनं वेगळ्या जोशामध्ये क्रिकेट खेळते. आणि आता अजून एक डॉट बॉल. प्रेशर मैदानाच्या आतमध्ये करून ठेवलंय सध्या तरी सामन्यामध्ये बेडीसगाव संघानं. हे षटक जे चौथं आपण बघतोय ते षटक राजेश मात्र मैदानामध्ये निर्णायक क्षेत्रामधून फेकतोय. फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. महत्वाचा विकेट देखील सापडलाय राजेशला. पण इथे आता मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला उडवला चेंडू. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. हा चेंडू आता जाईल सीमा रेषा पार. मैदानामध्ये आता झाली चुकी आणि त्याचाच परिणाम भुगतावा लागतोय. गोलंदाजी करत असताना बेडीसगाव संघाला शेवटला येतोय चरीव संघासाठी षटकार. पंच सहाय की 4. अगदी चौकार येत असताना आपण बघू शकतोय क्षेत्ररक्षक मला वाटतं बॉडी लाईन पासून बराच खरं तर नक्कीच दूर होता आणि तिथे हा चेंडू बॉडी लाईनच्या आतमध्येच पडलाय. 4 आल्यात शेवटला. आणि आता इथे स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकतोय पूर्ण झाल्यात 41. आता इथे शेवटचे 12 बॉल आणि 14 धावेची गरज. सध्या तरी 12 चेंडू 14चं इक्वेशन येऊन थांबलं इथे सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये. प्रति ओव्हर मागे 7-7ची धावगती आपण बघू शकतोय. मैदानामध्ये ओव्हर टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गुरु तयार झालेत ओव्हर दी स्टंप्सनं बेडीसगाव संघाकडून. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच शेवटपर्यंत लढत असताना आपण पाहू शकतोय. पण या क्षेत्रामध्ये सध्या तरी एकाला पराभव झेलावा लागेल आणि एकालाच विजय भेटेल. आणि विजय कोणाला भेटेल हे पाहायचंय. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज चांगला आहे, परंतु इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण अफलातून राहिलंय. बॅटिंग करत असताना लागेल सध्या तरी चरीव संघाला विकेट. आणि सामन्यामधून आता पुन्हा एकदा बेडीसगाव संघाने केली आहे भली मोठी चर्चा. येतोय सफल चेंडू आणि हा फलंदाज बाद. आता मात्र इथून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सध्या तरी परिवर्तन. अगदी परिवर्तन इथे बनलं जात आहे. आतापर्यंत विकेटच्या बाबतीत लक्ष टाकलं तर 5 विकेट गमावलेले आहेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. सध्या तरी चरीव संघानं नवीन बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. महेश मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहेत. सामना मात्र सध्या तरी फेरबदल करतोय. स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त पोहोचलेला तो म्हणजेच 41 वरती. आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे. 11 बॉल 14. 11 चेंडू 14ची गरज. मिस्टामिंग स्ट्रोक फटका फसलाय. मिड ऑन आहे सामन्यामध्ये. आता पुन्हा एकदा वेळ बदलतीये आणि आता परतीचा प्रवास फलंदाजाला पुन्हा एकदा झेलावा लागतोय. विकेट नंबर 6 बॅटिंग करत असताना चरीव संघ. अगदी आता सामन्यामधून मात्र पुन्हा एकदा अगदी बेडीसगाव संघ या मॅचला मात्र रोखत असताना बॅट्समन बाद झाली आहेत 6. आणि सध्या तरी मॅच मध्ये जे कमी लेवलचं धावफलक आपण बघत होता ते कमी लेवलचं धावफलक आता मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणाचं होत चाललेलं आपण बघू शकतोय. 10 चेंडू शेवटचे शिल्लक राहिले. जिंकण्यासाठी 14ची गरज आहे. तिथे मैदानामध्ये आता समोर फलंदाजी करण्यासाठी प्रकाश हा फलंदाज मात्र इंटर होतोय.
प्रकाशला मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहेत. या सीझन मध्ये दोन्ही संघ भरपूर मोठ्या भन्नाट फॉर्म मध्ये आपण नक्कीच पाहिलेले आहेत. पण आता मैदानामध्ये आज सामना कोण जिंकेल हा प्रश्न उभा झाला आहे, कारण तिथे मैदानामध्ये लागोपाठ गुरुनं 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात आणि इथून येणारा बॉल हॅट्रिक ऑन असेल. येणारा चेंडू हॅट्रिक ऑन आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहेत. प्रेशर असेल थोडस या मॅच मध्ये प्रकाश वरती, कारण इथे सध्या तरी वारंवार विकेट सॅक्रिफाईस होत आहेत सरीव संघाच्या. हो, इथे मैदानाच्या आतमध्ये बाची टॉप आहे. तदनंतर क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी चुकी होती आहे मैदानामध्ये, मात्र या चेंडूवरती आत्ताच्या स्थितीला कन्वर्ट होईल फक्त आणि फक्त एकच धाव. सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे. हळूहळू मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी या सामन्यामध्ये बघायला गेले तर नक्कीच सरीव संघ स्ट्रगल करते. एक सिंगल इथे मिळाली आहे. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या तरी गुरु या गोलंदाजानं मात्र भरपूर चांगल्या लिमिट मध्ये षटक फेकायला सुरुवात केली आहे. 3 चेंडू तर चांगले टाकलेत. 9 चेंडू आता जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. समोर फलंदाजी करत असताना बॅट्समन उमेश हा फलंदाज मात्र तिथे आहे. उमेशला मात्र अगदी 5व्या क्रमांकावरती पाठवले फलंदाजी करण्यासाठी. उमेश स्ट्रायकर एंडला गतीमध्ये चेंज केलंय. कमी गतीचा बॉल ओळखू शकला नाहीये फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये आता येईल. याच क्षणी अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. चांगलं काम करत असताना मैदानामध्ये बेडीसगाव संघ सध्याच्या स्थितीला मात्र ही मॅच प्रत्येकाच्या लक्षात राहील. खचून चालत नाही तर लढून चालतं आणि मैदानाच्या आतमध्ये आता ही लढत मात्र भरपूर स्ट्रॉंग झालेली आहे. या क्षणी बॅटची टॉपेज तिथे मैदानाच्या आतमध्ये स्वीप थर्डमॅन बॉलला अडवतायत. या चेंडूवरती कन्वर्ट होईल फक्त आणि फक्त एकच धाव आणि आता मात्र हा सामना पूर्णपणे बदलतोय. येणारे 7 बॉल 7 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. धावफलकावरती बनल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त सध्या तरी 43. आता मात्र इथून 7 चेंडू 12ची गरज आहे. अंगामध्ये धमक ठेवून लढत मात्र लढत असताना मैदानामध्ये बेडीसगाव क्रिकेट संघ या मॅच मध्ये. सात चेंडू 12ची गरज. हा चेंडू मात्र भरपूर निर्णायक असेल या गोलंदाजाचा. हो, समोर टाकलेला बॉल बॅटची टॉप एज. सेलिब्रेशन आहे. या षटकाला पाहायला गेले तर पूर्णपणे गुरु या गोलंदाजानं रोखलंय आणि आता हा सामना मात्र पूर्णपणे वेळेनुसार बदलवून टाकलेला आपण सातत्यानं पाहतोय बेडीसगाव संघाकडून. बॅटर बाद झाली आहेत. आता मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक धावेंची गरज होती, म्हणजे सरीव संघाला 12ची. म्हणून सांगितलं जातं क्रिकेट हा खेळ सातत्यानं वेळेनुसार आणि काळानुसार बदलतो मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा सामना बदललेला आहे. 6 बॉल 12. चला, वेळ घ्यायचा नाहीये, फास्ट खेळायचं लगेच. 6 चेंडू 12ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे गोलंदाजी मार्क वरती अगदी अंशुमन हा गोलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. सध्या तरी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी अंशुमन हा गोलंदाज सज्ज झालाय. समोर स्ट्रायकर एंडला मात्र उमेश हा फलंदाज फलंदाजी करतोय. 6 बॉल 12ची गरज आहे मैदानामध्ये. मात्र हा सामना मात्र पूर्णपणे बदललेला आपण बघू शकतोय. परफेक्ट पायावरती टाकण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाने केलाय. या चेंडूवरती आफिल जोराची करतायत संपूर्ण बेडीसगाव संघ, परंतु पंच सांगतायत की एक्झॅक्टली तिन्ही स्टंप्सला हा चेंडू क्रॉस करतोय. 1 रन्स तिथे मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती कन्वर्ट झाली आहे. स्कोरबोर्ड वरती आपण बघू शकतोय सध्या तरी सरीव संघ
44 या धावसंख्येवरती पोहोचले. आता येणारे शेवटचे 5 बॉल आणि 5 चेंडूमध्ये 11 धाबेची गरज आहे. सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र रोमांच क्षेत्रामध्ये पोहोचला जातोय. समोर बॅटिंग करत असताना मात्र अनिल गायकर आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडवरती. सामना मात्र इथून थोडासा कठीणच आहे सरीव संघासाठी, कारण महत्वाचे बॅटर लवकर बाद झाले आहेत. आणि आता मॅच मध्ये आला ट्विस्ट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. परफेक्टली मिडल स्टिक उखडली आहे आणि आता सरीव संघाला लागेल अजून एक मोक्याच्या क्षणी हा विकेट. आणि आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 8 लॉस करत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी सरीव संघ आहे. आता सरीव संघाला देखील प्रश्न पडला असेल की अगोदरच्या झोन मधून जर घाई केली नसती तर हा सामना आपल्याकडे असता. पण आता मैदानाच्या आतमध्ये बेडीसगाव संघानं देखील ही लढत मात्र आपल्या साईडनं कम से कम आपल्या भरपूर अगदी लिमिट मधून आपल्या साईडनं फिरवली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 4 आणि 11 ची गरज. 11 चेंडू 4 धाबेची गरज. मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी सरीव संघ स्ट्रगल करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर फलंदाजी करतोय. या लक्ष्याला चेस करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एक मॅक्झिमम लंबा चौडा हिट येणं फार गरजेचं आहे. हो यावेळेला तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र फुल लाईनचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. थोडस बॅट वरती हा चेंडू अगदी वरच्या क्षेत्रामध्ये कनेक्शन करतो. एक सिंगल या चेंडूवरती नक्कीच कन्वर्ट होईल. इथे हाईट फॅक्टर किती आहे ते पाहण्यासाठी मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते तर चेक केलं जाईल. आणि इथे चेक केले गेले आणि आपण बघू शकतो हा चेंडू कमरेच्या वरती म्हणजेच नो चेंडू. सामन्यामध्ये आता घडलाय चमत्कार. या चेंडूवरती मिळतील सध्याच्या स्थितीला 2 धाबा आणि इथून आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. सामना शेवटच्या क्षणापर्यंत बदलला जातोय. स्कोरबोर्ड वरती सध्या तरी बनल्यात 46. आता मात्र इथून सामन्यामध्ये बघायला गेले तर नक्कीच पुन्हा एकदा परिवर्तन बनलं जात आहे. 4 बॉल 9 धावेची गरज आहे. मैदानामध्ये मात्र सध्या तरी हा सामना दोन्ही संघाच्या साईडनं फिरतोय. लोबो फुल टॉस. उमेश टाकर हेडला आणि उमेशच्या बॅटमधून कॅमेरामॅनला दिली सलामी. मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज उमेशच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला या बॉलवरती यूज इट मॅक्झिमम क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सर्वांनाच समजलं असेल की सध्या तरी हा सामना होता तो म्हणजेच बेडीसगाव संघाकडे पण इथे एक नो चेंडू तदनंतर आलेला फुल टॉस आणि या फुल टॉस वरती मैदानामध्ये उमेशच्या बॅटमधून षटकार. म्हणजेच आता तिथे सरीव संघाने पुन्हा एकदा पुनरागमन या सामन्यामध्ये केलाय. सामन्यामध्ये मात्र सध्या तरी तिकडे आपण बघू शकतोय थोडस पुन्हा एकदा परिवर्तन चेंज होत आहे. सध्या तरी चांगलासा बॉल तिथे मैदानामध्ये डिलिव्हर करत असताना गोलंदाजाला आपण बघू शकतोय. पूर्णपणे ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. पडल्यानंतर बॉल आत आलाय. तिथे बॅटरने इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. आता मात्र सामना पुन्हा एकदा बदललाय. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. 2 बॉल आणि 3 धावा सांगून जातील की मैदानाच्या आतमध्ये विजय कोणाला संपादित होईल. 2 चेंडू 3 धावेची गरज आणि या दरम्यान तिथे येतोय मैदानाच्या आतमध्ये सलगचा दुसरा डॉट बॉल. मार पडला पण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडले नाहीयेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजांना. आणि इथे आता सध्या तरी 1 बॉल 3 धावेची गरज आहे.
आणि 2 धावा घेतल्या तर सामना टाय होईल. म्हणजे सुपर ओव्हर देखील पाहायला मिळते की काय आजच्या दिवसामध्ये. 1 बॉल 3 धावेची गरज. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी भरपूर तापलेला आहे. तिथे स्ट्रायकर एंडला उमेश हा फलंदाजी करतोय. मैदानामध्ये गोलंदाज सज्ज झाले आहेत बेडीसगाव संघाकडून. आणि मैदानाच्या आतमध्ये आता इथे 3 बॉल 3 ची गरज असताना सामना पुन्हा एकदा रोखला आणि अक्षरशः आपल्या नाबावरती विजयाचा चिक्का छापला मैदानाच्या आतमध्ये बेडीसगाव संघानं. अभिनंदन राहील बेडीसगाव संघ आणि अडलक सांगावं लागेल ते म्हणजेच चरीव टीमला.